भाजपचं राजकारण हे वापरा आणि फेका या वृत्तीचं सामनाच्या अग्रलेखातून हल्लाबोल. मोदी शहा फडणवीसांनी राजकारणात विष पेरण्याचं काम केलं, सामनातून टीका. राज आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार, या बातमीनं खळबळ माजली. सामनातून राज उद्धव यांच्या एकत्र येण्यावर भाष्य. भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्या पक्षानं राज यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ठाकरेंच्या सेनेवर हल्ले केले, सामनातून टीका. राज ठाकरेंच्या शिवसेना प्रमुखांची नीती ही वापरा आणि फेकून द्या अशी. योगेश कदमांची ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया. स्वतःचा स्वार्थ साधून झाला की त्यांना रक्ताची नाती सुद्धा नकोशी होतात, कदमांचा घणाघात. 2-0 एकत्र येतात तेव्हा कोणतीही संख्या तयार होत नाही, तर फक्त 0 तयार होतो. दोन्हीही तोट्याचे पक्ष. शिंदेंच्या सेनेचे नेते संजय निरुपम यांचा टोला. पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार आज एकत्र येणार. साखर संकुल इथं तंत्रज्ञानाविषयी असलेल्या बैठकीसाठी दोघंही उपस्थित राहणार. हिंदी भाषा सक्तीला भाषा सल्लागार समितीचा विरोध. भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी. मराठी ऐवजी हिंदी भाषा अनिवार्य केलेली नाही. नव्या धोरणानुसार 3 भाषा अनिवार्य असल्यानं हिंदी भाषेची निवड. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण. हिंदी भाषा लादल्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप चुकीचा, फडणवीसांची प्रतिक्रिया. हिंदी भाषा सक्तीबाबत निर्माण झालेली मराठी हिंदी वाद निरर्थक. माजी मंत्री दीपक केसरकर यांचं प्रतिपादन. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये मराठी आणि हिंदीची सांगड घालण्याचा प्रयत्न, केसरकरांचं वक्तव्य. आज रणजित कासलेची 3 दिवसांची पोलीस कोठडी संपणार. जिल्हा सत्र न्यायालयात पुन्हा या प्रकरणी सुनावणी होईल. कासलेच्या वकिलाकडून जामीन अर्ज दाखल केला जाणार. पुणे पोलीस डॉक्टर घैसास यांना आज नोटीस पाठवणार. डॉक्टर घैसास यांना पुन्हा पोलीस चौकशीसाठी बोलावणार. डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या खासगी हॉस्पिटलची तोडफोड करणाऱ्या भाजप महिला आघाडीनं मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली. लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तोडफोडीसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती. अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाची पनवेल सत्र न्यायालयात आज पुन्हा सुनावणी. मुख्य आरोपी अभय कुरुंदकरसह आरोपी महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांना शिक्षा सुनावली जाणार. नाशिकच्या काठेगल्लीतील सातपीर दर्गा प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. दर्ग्याचं पाडकाम केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं महानगरपालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली होती. बोगस मुख्याध्यापक पराग पुडके नियुक्ती प्रकरणी नागपूर पोलिसांकडून गोंदियाच्या एका शिक्षण संस्थेतील सचिव राजू मेश्रामला अटक. भाजप आमदार अमित साटम यांच्या नावानं मेसेज करून पैशांची मागणी. या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. महाराष्ट्रात भाजप संघटन बांधणीला नवं बळ. 963 मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण. संघटन हेच खरं बळ या तत्वावर भाजपची तयारी. भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. भंडाऱ्यामध्ये 21 मंडळात भाजपनं तरुण अध्यक्षांची निवड केली. पहिल्यांदाच 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुण चेहऱ्यांना संधी. शहरी आणि ग्रामीण अशा 2 प्रकारच्या अध्यक्षांची निवड करत जबाबदारीचं वाटप केलंय. 22 एप्रिलला काँग्रेस नेते संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार. काँग्रेसनं सातत्यानं अन्याय केला, थोपटेंकडून खंत व्यक्त. विकासाला गती द्यायची असेल तर पक्ष बदलावा लागेल, थोपटेंचं वक्तव्य. ज्या पक्षानं तुम्हाला नावारूपास आणलं त्या पक्षावर आरोप करू नये, नाना पटोलेंचा संग्राम थोपटेंना सल्ला. जिकडे संग्राम थोपटेंना जायचंय तिकडे अंधार, पटोलेंची प्रतिक्रिया. संग्राम थोपटेंनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा, वर्षा गायकवाड यांचा थोपटेंना सल्ला. ईडी सीबीआयचा वापर करून थोपटेंवर दबाव टाकला जातोय, गायकवाडांचा आरोप. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जितेंद्र आव्हाडांकडून ठाण्यात नालेसफाईची पाहणी. यावेळी आव्हाडांनी स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांकरता प्रवेश प्रक्रियेत सुधारणा. नियम तयार करण्यासाठी समिती. पालकांना आपल्या सूचना मांडता येणार. 25 एप्रिलपर्यंत सूचना स्वीकारल्या जातील. देशातील पहिला आंतरराष्ट्रीय सी क्रूज टर्मिनल आजपासून सेवेत. केंद्रीय बंदर मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार.
कोकणातून मुंबईकडे येणारी रेल्वे आता सीएसएमटी ऐवजी ठाण्यापर्यंत धावणार. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट्यांच्या विस्तारीकरणाचं काम सुरू असल्यानं हा निर्णय 30 एप्रिलपर्यंत प्रवाशांची गैरसोय. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बंद पडलेली मिनी ट्रेन लवकरच सुरू होणार. उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांची घोषणा. मुलुंडमध्ये लवकरच एक पक्षीगृह उभारण्यात येणार. आरक्षण बदलाच्या प्रस्तावास राज्य सरकारची मंजुरी. मुलुंडच्या नियोजित उद्यानात 18 दुर्मिळ प्रजातींसह 206 प्रजातींचे पक्षी ठेवण्यात येणार असून त्याची देखभालही केली जाईल. गोंदियाचं तापमान 42 अंशांवर. अशा ट्रॅफिक सिग्नलवरती थांबावं लागल्यामुळे नागरिकांना त्रास. तर दुपारी 12 ते 4 पर्यंत सिग्नल बंद करा. नागरिकांची वाहतूक विभागाकडे मागणी. 154 वर्ष जुन्या कर्नाक पुलाचं बांधकाम वेगानं सुरू. 10 जूनपर्यंत कर्नाक पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचं उद्दिष्ट. परळी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचं काम 3 वर्षांपासून रखडलं. निवेदन देऊनही लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष. पुलाचं काम पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 44.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमान. अकोल्याचं तापमान 44 अंशांपार. उकाड्यामुळे नागरिक हैराण. रायगड जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढला. 40 अंशांवर जिल्ह्याचं तापमान गेल्यानं नागरिक त्रस्त. विदर्भात पारा वाढला. पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. तर मागच्या 2 दिवसांपासून विदर्भातील जिल्हे देशात सर्वात उष्ण तापमानात प्रथम. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून उगवा गावातील पाणी टंचाईची दखल. आमदार अमोल मिटकरींशी संवाद साधला. तर पाणी टंचाईचा प्रश्न राज्य सरकार मार्गी लावणार. अमोल मिटकरींची माहिती. अकोल्याच्या उगवा गावातील पाणी प्रश्न सोडवू न शकल्यानं ठाकरे सेनेचे आमदार नितीन देशमुखांनी गावकऱ्यांची माफी मागितली. उगवा गावासह बाळापूर मतदारसंघातील एकूण 70 गावातील पाणी टंचाईला मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार. देशमुखांचा गंभीर आरोप. नांदेडच्या चिंचाळा ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा. पाण्यासाठी महिला पुरुषांची कसरत. तर शौच खड्ड्यातील पाणी विहिरीत उतरत असल्यानं नागरिकांचं आरोग्यही धोक्यात. नाशिकच्या पेठमधील बोरीचीवरी गावामध्ये गंभीर पाणी टंचाई. पाण्यासाठी महिला जीव धोक्यात घालून दोरीच्या साह्यानं विहिरीत उतरत असल्याचं चित्र. पाण्यासाठी लाडक्या बहिणींची सुरू असलेली तारेवरची कसरत कमी होईल का? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंचा सरकारला सवाल. नाशिकमध्ये उन्हाचा पारा वाढला. नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा 36%वर. 4 धरणातील पाणीसाठा 10%च्या खाली. तर जिल्ह्यातील 61 गावामध्ये 36 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू. पाणी टंचाई असलेल्या भागांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाई दूर करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा उपक्रम. 22 एप्रिल ते 1 मे या कालावधीमध्ये राज्यात विविध उपक्रम साजरे होणार. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची माहिती. गेल्या 10 दिवसात सोन्याचे दर जीएसटीसह 92,800 वरून 98,800 वर. अमेरिका आणि चीनमधील ट्रेड वॉरमुळे सोन्याच्या किमतीवर परिणाम. जैन मंदिराचं शिष्टमंडळ आज पालिका आयुक्तांची भेट घेणार. विलेपार्ले येथील जैन मंदिरावर झालेल्या तोडक कारवाईनंतर ही भेट घेतली जाईल. रामनवमीच्या रॅलीआधीच पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचा राडा. वडाळ्यामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. भाजप नेते किरीट सोमय्यांच्या कार्यालयातील एक व्यक्ती लोडेड पिस्तूल घेऊन आल्याची माहिती. संशय आल्यानं सुरक्षा व्यवस्थापकांनी थांबवलं. नवघर पोलिसांकडून अधिक तपास सुरू. नांदेडमध्ये गोदावरी नदीतून बोटीच्या मदतीनं होणाऱ्या रेती तस्करीला आळा घालण्यासाठी कारवाई. नायगाव तहसील कार्यालयानं स्फोट घडवत बोटी आणि इतर साहित्य जाळून टाकलं. धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये पोहायला गेलेल्या युवकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू. ओमकार स्वामी असं मृतकाचं नाव असून पाण्याचा अंदाज न आल्यानं ही घटना घडली. भाईंदरमधील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू. ठेकेदारासह 6 जणांवर गुन्हा दाखल. मुंबईत हातातील छत्री लागल्याच्या रागातून 35 वर्षांच्या व्यक्तीनं महिलेच्या पाठीत काचेचा तुकडा खुपसला.
वरळी सीफेस परिसरातील धक्कादायक प्रकार, महिलेवर केईएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू, आरोपीला पोलिसांकडून अटक. बंगळुरूमधील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरती एका टेम्पो ट्रॅव्हलर्सची इंडिगो विमानाला धडक, चालक किरकोळ जखमी. इंदापूर शहरातील जुना कशेरी रोडवर डॉक्टर प्रदीप दडस यांच्यावर हल्ला, आरोपींकडून वार करत लाथाबुक्क्यांनी ही मारहाण. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल, मारहाणीचे कारण अद्याप अस्पष्ट. चालत्या रेल्वेवर अज्ञातानं दगड मारल्यानं चिमुकलीचा मृत्यू, सोलापूरच्या होडगी आणि टेकेकरवाडी स्टेशन दरम्यान ही घटना घडली. चिमुकलीला मृत घोषित करताच कुटुंबियांचा आक्रोश, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. जालन्यात शिवपुराण कथेच्या कार्यक्रमात वादळामुळे लोखंडी रॉड कोसळला, 25 जण जखमी. कार्यक्रमस्थळी 5000 भाविक उपस्थित असल्याची माहिती. हिंगोलीच्या आसेगाव शिवारात बैलगाडी आणि पिकअपचा अपघात, शेतकरी आणि एका बैलाचा अपघातात मृत्यू. नाशिकच्या मालेगावमध्ये 3 राहत्या घरांना भीषण आग, खुद्दारनगर भागातील घटना, आगीत लाखोंचं संसारोपयोगी साहित्य जळून खाक. धाराशिवमध्ये सुपारी तस्करीचं मोठं रॅकेट उघड, एकूण 2,60,00,000ची सुपारी जप्त, अन्न औषध प्रशासन आणि धाराशिव पोलिसांची संयुक्त कारवाई. मुंबईतील विक्रोळी पूर्वमध्ये पिकअपमधून गोमांस जप्त, जवळपास 800 किलोचं गोमांस पोलिसांकडून जप्त. नाशिकच्या येवल्यामध्ये गोरक्षकांवर हल्ला, घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सकल हिंदू समाजाचा विंचूर चौफुलीमध्ये रास्ता रोको करत आंदोलन. साताऱ्यातील पोवई नाक्यावर विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन, पश्चिम बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी हिंदू संघटनेची निदर्शनं. ठाण्यामध्ये क्लस्टर योजनेविरोधात नागरिक आक्रमक, वर्तकनगरमधील म्हाडा वसाहतीचं पुनर्विकास क्लस्टरच्या माध्यमातून होणार, मात्र या निर्णयाच्या विरोधात म्हाडामधील नागरिकांचा विरोध. सांगलीच्या बसगाडे गावातील शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन, बेकायदेशीरपणे रेल्वे प्रशासनानं जमिनी ताब्यात घेतल्या, मात्र मोबदला दिला नाही, शेतकऱ्यांचा आरोप. बीडमधील सरस्वती नदीतील शॉपिंग कॉम्प्लेक्स हटवा, परळी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी, तर शॉपिंग कॉम्प्लेक्स न हटवल्यास तीव्र आंदोलनाचा नागरिकांचा इशारा. नवी मुंबईच्या महानगरपालिका रुग्णालयात बाळंतीण महिलेचा मृत्यू, शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन, हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. पुण्यातील दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसवण्याचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट वाटप, कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती. साताऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतीत रमले, शिंदेंनी शेतामध्ये अवाकाडोची लागवड केली, यंदा पहिल्यांदाच अवाकाडो या परदेशी पिकाची शिंदेंकडून लागवड. दौंड तालुक्यातील वासुंदे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन, अनेक बैलजोड्या शर्यतीत सहभागी, शर्यत पाहण्यासाठी सुप्रिया सुळेंची उपस्थिती. रत्नागिरीतील गणपतीपुळेजवळ असलेल्या मालगुंड या गावाला पुस्तकाचं गाव अशी ओळख, वाचन चळवळ वाढीस लागावी आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी यासाठी मालगुंड पुस्तकाचं गाव या उपक्रमाचं पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील खरसुंडी गावात सिद्धनाथाच्या यात्रेला आजपासून सुरुवात, 26 तारखेला रथयात्रा संपन्न होणार, यासाठी देवस्थान समितीकडून काटेकोर नियोजन. ठाण्यामध्ये शंखप्रेमींकडून तब्बल 670 शंखांचं प्रदर्शन, 140 जातीचे 670 शंख प्रदर्शनासाठी प्रेक्षकांची पसंती. शिवसेना खासदार रवींद्र वायकरांच्या माध्यमातून दिल्लीमध्ये पहिल्यांदाच आंबा महोत्सवाचं आयोजन, 30 एप्रिलला पंतप्रधान मोदींच्या हस्ते आंबा महोत्सवाचं उद्घाटन, महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा हापूस दिल्लीत पोहोचणार. मध्य प्रदेशच्या गांधीसागर अभयारण्यामध्ये प्रभास आणि पावक हे 2 चित्ते वेगानं धावतानाचं दृश्य कॅमेऱ्यात कैद, कुनोनंतर गांधीसागर हे राज्यातील दुसरं चित्ता अभयारण्य. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स 4 दिवसीय भारत दौऱ्यावर, यावेळी पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती व्हान्स व्यापार, शुल्क, प्रादेशिक सुरक्षा आणि विविध प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करणार. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्याच्या मागणीच्या याचिकेवर आज सुनावणी. वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये हिंसाचार झाला होता. कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांचा मृत्यू, बेंगळुरूमधल्या निवासस्थानी संशयास्पद अवस्थेमध्ये मृतदेह आढळला. ओम प्रकाश यांच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्या, पोलिसांकडून अधिक तपास सुरू. आज कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार. केकेआरला प्लेऑफमध्ये पोहोचायचं असेल तर हा सामना जिंकणं अत्यंत महत्त्वाचं. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये वानखेडेवर एक कमालीचा सामना.
मुंबई इंडियन्सचा चेन्नईवर दणदणीत विजय. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवच्या भागीदारीनं मुंबई इंडियन्सनं विजय मिळवला. आरसीबीनं 48 तासात पंजाबकडून पराभवाचा बदला घेतला. विराट, पड्डीकल, कृणाल विजयाचे हिरो ठरले. आरसीबीनं पंजाबकडून पराभवाचा बदला घेत विजय मिळवला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.